नमस्कार मंडळी, कसे आहेत? सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही मिठाई किंवा बिस्किटं. आता बघा, ही बिस्किटं बनवण्यासाठी ना आपल्याला जास्त कोणतं साहित्य लागणार नाही. जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही बिस्किटं बनवून तयार होतात. आणि बघू शकता तुम्ही, ही बिस्किटं दिसायला किती मस्त दिसत आहेत. याला किती छान असे भेगा पडलेल्या आहेत ना. तर थंड झाल्याच्या नंतर अगदी खुसखुशीत तयार होतात. काहीतरी तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली असेल ना, तर पटकन जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच तुम्ही ही बिस्किटं बनवून तयार करू शकता. अगदी साधी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ जर कुठल्याही क्षणी आवडला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. आता तुमच्याकडे जाड रवा असेल, जाड घेऊ शकता किंवा बारीक घेऊ शकता, कारण तो आपण मिक्सरला ग्राइंड करणार आहोत. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेतला. आता बघा, वाटीचं प्रमाण आपल्याला एकच ठेवायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता ना, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर टाकायची. आता तुम्हाला वाटत असेल साखर खूप जास्त होईल, पण अजून आपण यामध्ये दुसरं साहित्य ॲड करणार आहोत. तर इथे मी 1 वाटी रव्यासाठी 1च वाटी साखरेचा वापर केला. चिमूटभर यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात. सोबतच एक 3 ते 4 विलायची टाकूयात. यामुळे ना आपल्या बिस्किटाला खूप छान अशी टेस्ट येते. आता जर तुमच्याकडे केशर काड्या असतील किंवा थोडेसे ड्रायफ्रूट्स असतील ना, तर ते सुद्धा वापरू शकता. यामुळे आपली जी बिस्किट आहेत ना, अजूनच पौष्टिक अशी तयार होतील. इथे बघा, मी मिक्सरला ना छान असं हे बारीक असं दळून घेतलंय. रवा आणि साखर आपली छान अशी दळून झाली आणि यामध्ये आपण विलायची टाकली आहे, त्यामुळे याचा सुद्धा फ्लेवर अगदी मस्त असा येतो. आता हे जे पीठ आहे ना, ते पण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता आपण तेल टाकणार आहोत. तर इथे मी 1.5 पळी तेल वापरलेलं आहे. तर तेल जे आहे ना, ते आपल्याला सुगंधाचं तेल वापरायचं नाही. जे आपण रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना, त्याच तेलाचा वापर करायचा आहे. आता बघा, यामध्ये तेल टाकून घेतलं की अर्धी वाटी मी फ्रेश साय वापरणार आहे. जे आपण दूध तापवल्याच्या नंतर दुधावर जी घट्टसर साय येते ना, त्याचा वापर केला आहे. यामुळे ना अगदी माव्यासारखं असं टेक्स्चर येतं आणि खायलासुद्धा खूप छान अशी ही बिस्किटं लागतात. जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. दुधावरची साय किंवा मिल्क पावडर दोन्हीपैकी एक कोणतं तरी टाकू शकता. सोबतच अजून आपली बिस्किटं छान अशी टेस्टी व्हावी यासाठी इथे मी 2 चमचे डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला आहे. डेसिकेटेड कोकोनट नसेल तर जे सुकं खोबरं असतं ना, ते सुद्धा मिक्सरला अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आणि मग ते सुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता. 2 चिमूट आपण इथे खाण्याचा सोडा वापरला आहे. यामुळे बिस्किट आपली अगदी खुसखुशीत तयार होतील. तर यापेक्षा जास्त आपल्याला सोडा वापरायचा नाही. आता बघा, यामध्ये दुसरं कोणतंच साहित्य न वापरता हे सुरुवातीला जे मिश्रण आहे ना, ते चांगलं एकजीव करून घेऊयात. तर बघा, यामध्ये आपण साखर टाकली होती ना, त्यामुळे चांगला ओलसरपणा आलेला आहे आणि यामध्ये आता दूधसुद्धा आपल्याला टाकण्याची गरज नाही. अगदी मिश्रण आपलं छान असं मस्त झालंय, पण थोडंसं पातळ आहे. पण पुढे आपण यामध्ये दुसरं साहित्य मिसळणार आहोत, त्यामुळे व्यवस्थित होऊन जाईल. आता हाताच्या साहाय्याने पीठ चांगलं आपण फेटून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी बाजूला ठेवूयात, कारण त्यामुळे रवा जो आहे ना, तो छान असा फुलला जातो. आता बघा, पिठाला एक 5 मिनिट झाले. यामध्ये आपण मैदा ॲड करणार आहोत. तर मैद्याचं काही प्रमाण नाही. जेवढं या पिठामध्ये बसेल ना, तेवढं आपल्याला इथे मैदा वापरायचा आहे. जर तुम्हाला मैदा टाकायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा असं वापरू शकता. किंवा जर पूर्णपणे तुम्हाला मैदा वापरायचाच नसेल तर तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरू शकता. आता बघा, हे चांगलं एकत्रित मिक्स करून घेऊयात. आज मी मैद्याचा आणि रव्याचा वापर करून ही बिस्किटं बनवणार आहे. तुम्ही फक्त रवा आणि गव्हाच्या पिठापासून सुद्धा ही बिस्किटं बनवू शकता.
तर बघा अजून थोडंसं जे मिश्रण आहे ना ते थोडंसं पातळ वाटत आहे, त्यामुळे मी इथे अजून 1 चमचा टाकला. तर एकूण मी 4 चमचे मैदा वापरला आहे. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे हाताच्या साहाय्याने याचा असा घट्टसर डो तयार करायचा आहे. अगदी आपण खवा विकत आणतो ना, सेम तसंच याला टेक्स्चर आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही सुद्धा ना एक वेळेस असं हे जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही अशी बिस्किटं नक्कीच बनवून पहा. अतिशय मस्त चवीची होतात. तर बघा एक पिठाचा छान असा आपण डो तयार केला. आता याची लगेचच आपल्याला बिस्किटं बनवायची नाहीत, तर यावर एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 10 ते 15 मिनिट हे पीठ आपण असंच रेस्ट होऊ देऊयात. आता बघा एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. पिठावरचं झाकण काढून घेतलं आणि बघा पीठ आपलं छान असं रेस्ट झाले. तर परत एकदा आपण त्याला थोडंसं मळून घेतलं आणि आता आपण याचे लगेचच बिस्किटं बनवून घेऊयात. चमच्याच्या साहाय्याने थोडासा पिठाचा गोळा काढून घेतला आणि हातावरच ही बिस्किटं करून घेऊयात. आता जर तुमच्याकडे कुकिंग कटर असेल ना, तर त्यानेसुद्धा तुम्ही याला वेगवेगळे शेप देऊ शकता. पण इथे मी हातावरच याला थोडंसं गोल करून घेणार आहे आणि नंतर थोडासा सिलेंडरचा शेप देणार आहे. इथे बघा आपण छान असा मस्त याला सिलेंडर शेप दिला. आता जे राहिलेलं आपलं पीठ आहे ना, त्याचेसुद्धा आपण अशाच प्रकारे हे बिस्किटं बनवून घेऊयात. तुम्ही हवं तर थोडंसं गोल करून थोडंसं चपटा आकारसुद्धा देऊ शकता. इथे आपण एक 7 ते 8 बिस्किटं बनवून तयार केली. आता ही बिस्किटं आपल्याला ना लगेचच तळायची आहेत. आता तळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल अगदीच कडकडीत गरम करायचं नाही किंवा अगदी कमीसुद्धा गरम करायचं नाही. मध्यम आचेवर चांगलं तेल तापवून घ्यायचं आणि यामध्ये आता एक एक करून ही बिस्किटं सोडायची आहेत. तर बघा जर तुमचं तेल अगदी कडकडीत तापलं ना, तर काय होतं, जे बिस्किट आहेत ना वरून तर लालसर रंग येतो, पण मध्ये तशीच कच्ची राहतील आणि अगदीच तेल तापलेलं नसेल तर काय होतं, रवा जो आहे ना तो तेलामध्ये विरघळूसुद्धा शकतो आणि बिस्किटं चांगली व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे तेल मध्यम असं तापवून घ्यायचं. जेवढे कढईमध्ये बसतील तेवढी बिस्किटं टाकून घ्यायची आणि याला लगेचच पलटवण्याची घाई करायची नाही. एखाद मिनिट थांबायचं आणि नंतर जी चमच्याच्या साहाय्याने ही बिस्किटं ना उलटपुलट करून घ्यायची आहेत. आता बघा अगदी मध्यम आचेवर ही बिस्किटं आपण तळून घेणार आहोत. तर आपल्याला ना मिश्रण बनवताना जास्त वेळ लागणार नाही, पण बिस्किटं तळण्यासाठी थोडासा वेळ लागेल. अगदी मंद आचेवर ही बिस्किटं आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहेत. इथे बघा बिस्किटांचा रंग छान बदलला आहे आणि याला क्रॅक किती मस्त असे पडले आहेत ना, तुम्ही बघू शकता. आता ही सर्व बिस्किटे आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पूर्णपणे निथळून घेऊयात आणि जे आपल्याला राहिलेलं पीठ आहे ना, त्याचेसुद्धा अशाच प्रकारे बिस्किटं बनवून घेऊयात आणि मग तळून घेऊयात. तर इथे बघा आपण सर्व बिस्किटं अशाच प्रकारे तळून घेतली आहेत आणि ही जी बिस्किटं आहेत ना, ते आपल्याला पूर्णपणे अगदी थंडगार करून घ्यायचे आहेत. तर बघा अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये आणि जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच अगदी मस्त अशी ही मिठाई किंवा बिस्किटं बनवून तयार आहेत. आता हे जे बिस्किट आहेत ना, तुम्ही चहाबरोबर सुद्धा नक्कीच खाऊ शकता किंवा नुसते असे सुद्धा खायला खूप छान लागतात. जर तुम्हाला काही गोड खाण्याची इच्छा झाली असेल, तर हे बिस्किट तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता. लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा मधल्या वेळेत त्यांनासुद्धा काही गोड खाण्याची इच्छा झाली असेल, तर दुकानातील खाऊ न देता हा असा घरी बनवलेला अगदी मस्त असा खाऊ तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.